भारतामध्ये रिफाईंड तेलांची सुरुवात 1980 पासून झाली आणि 1990 आणि 2000च्या दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतामध्ये रिफाईंड तेलांची जाहिरात आणि विक्री सुरू झाली. त्याच्या मागे महत्वाचं कारण होतं आपलं 1991चा औद्योगिक क्रांतीचं धोरण. ज्या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट ड्युटी बऱ्याच गोष्टींवरची कमी करण्यात आली. त्या कमी केलेल्या ड्युटीमुळे भारतामध्ये मलेशियामधून मोठ्या प्रमाणात क्रूड पाम तेल आणि अर्जेंटिनामधून मोठ्या प्रमाणात क्रूड सोयाबीन तेल येऊ लागलं. भारतामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या आणि त्यांनी ह्या क्रूड तेलाला रिफाईंड तेलामध्ये रूपांतर केलं आणि लोकांमध्ये जाहिरात केली की हे खूप हायजेनिक तेल आहे, हे बाटलीबंद आहे, हे खूप दिवस राहू शकते, हे खूप चकाकणारा आहे, हे हार्ट हेल्थी आहे, हे लाईट आहे, याचा सगळीकडे वापर करता येतो. कुकिंग ऑइल बरोबरच बेकरीमध्ये पण आपल्याला याचा उपयोग करता येऊ शकतो. अशा प्रकारे जाहिरात करून त्यांनी रिफाईंड तेलाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली आणि घाण्याचे तेल हे अनहायजेनिक आहे आणि खूप गडूळ दिसते म्हणून त्याची मोठ्या प्रमाणात मागणी कमी व्हायला लागली. घाण्याचं तेल दिसायला जरी गडूळ दिसत असलं तरी न्यूट्रिशन रिच आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल प्रोसेस केलेली नसते किंवा रिफाइनमेंट प्रोसेस केलेली नसते. त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी अतिउत्तम आहे.